श्री स्वामी समर्थ. चला तर सुरू करते माझं मिनी ब्लॉग आणि कंटिन्यू करा. आज आम्ही मेला बघायला आलेलो आहे. इतर रोजारी कॉम्प्लेक्समध्ये तीन दिवस असतो. वर्षालाच 3 दिवस असा मेला लागलेला राहतो. मस्त मुलांना घेऊन येते मी, मुलांना दाखवते सगळं. अगोदर तर सगळे आपण स्टॉल बघून घेऊया म्हणून सगळे स्टॉल आम्ही बघत फिरतोय. पहिला अगोदर सगळं फिरून घेऊया म्हणलं आणि फिरत आपल्याला कुठं काय म्हणून बघता येते म्हणून आम्ही लागलो तिघी पण फिरायला इकडे तिकडे. मग आल्याबरोबर हिची तर घाई, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला इकडे उड्या मारायचे, मला तिकडे उड्या मारायचे. थांब ग बाई, अगोदर स्टॉल तर बघून घे म्हणलं. मग हिला ते डोनेट काय म्हणतात त्याचे नाव पण येते, तिला खायचं होतं ते. मग तिला दिलं ते एवढंसंच पावावरती ते क्रीम होतं, तेवढ्यालाच 50 रुपये. म्हणलं खा गं बाई, म्हणलं तुझी इच्छा पूर्ण कर म्हणून तिला दिलं. आणि सरकलो. खाल्ल्यानंतर पुढे आम्ही, मग पुढे नंतर तिचं चालूच आहे खाणं. बघा ते डोनेट केवढं आहे बघा. मग इथं तर सगळ्या हिरोवांनाच प्रकट केलेले होते. सगळे हिरो इकडे तिकडे लावलेले सगळे होते. स्टॉल पण चालू आहेत बघा. इथे स्टॉलमध्ये कुठे काय, कुठे स्टेशनरी, तर कुठे पर्स, कुठे ड्रेस मस्त असतात ना. मी वर्षाला एक ड्रेस इथं घेते म्हणजे घेतेच. बाकीचं काही खात नाही, पण मी ड्रेस नक्की घेणार एखादी कावना. आणि ह्यांचं चालू होतं हे छोटे मोठे, कुठं ब्रासलेट, कुठं काय बघत चाललेलं ह्यांचं. मला हे घेईन, मला ते घे म्हणत मी पण घेतलेला आहे एक ड्रेस. लास्टला दाखवणारच आहे तुम्हाला ड्रेस. मग म्हणलं काय खेळायचे तुम्हाला, चला खेळा पटकन चला म्हणून त्यांना घेऊन आले. मग इकडे मग ते बघत मग म्हणले मला जम्पिंग जपांग करायचं आहे. म्हणलं चल तर बाई, तुझी इच्छा पूर्ण, जम्पिंग जपांग तर कर म्हणलं. ते खेळवलं छोटीला. मग नंतर मोठी म्हणाली मम्मी मला घोड्यावरती बस वाटलं. चल तुला घोड्यावरची सवारी करते म्हणून दोघीला पण घोड्यावरती बसवलं. मस्त एन्जॉय करत आहेत घोड्यावरती दोघी पण. भीत नाहीत काय नाहीत. मस्त मलाच बाय बाय टाटा करत चाललेली आहे बघा ही तर. मस्त तेवढीच मजा, मुलींची पण मस्त मजा केल्या दोघींनी पण. चला एखादी दिवस असं मजा करायला भेटते त्यांना पण. मला पण बघूनच समाधान, तेवढंच मुलं खुश होतात म्हणून. शाळा करून पण कंटाळतात. चला काहीतरी नवीन करायला भेटते तर करू द्यात ना. त्याच्यातूनच म्हणजे असं धटपुष्ट बनतात. त्यांना कुठल्याही गोष्टीला अडवून ठेवायचं नाही, चला म्हणायचं आणि असं स्ट्रॉंग करायचं सगळ्या गोष्टीमध्ये. मग घोड्याची सवारी झाली. चला म्हणलं मम्मी मला काहीतरी खाऊ वाटलं, चल मला दे म्हणली पास्ता. बघा एवढूसा पास्ता, वाटीमध्ये एवढूसच पास्ता दिले. तेवढाच पास्ता 150 रुपये. 150 रुपयेमध्ये किती पास्ता आपण खाल्लं. पण चला आता मुलं हट्ट करतात तर देवच लागतं आहे. का 150 रुपयाचा पास्ता बघा किती आहे. चला तर मुलं तर खाणारच म्हणल्यावर त्यांना देवच लागेल. चला तर दिलेला आहे मुलांना पास्ता. आणि आणलेल्या माझ्यासाठी एक सुंदर ड्रेस 1500 रुपये, पण 40% डिस्काउंट होता. आणि कपडा पण मऊ लुसलुसीत कपडा आहे. मस्त आहे कपडा, मला खूप आवडला त्याच्यामुळे घेतले. मी नेक्स्ट टाईम घालून दाखवेन. मग सांगा मला कसा दिसतो ड्रेस ते. मग तेवढ्यावरच मुलांचं पोट थोडी भरता येईल. चल मम्मी मला पाणीपुरी चार. आतमध्ये पाणीपुरी बघितलं तर 60 रुपयाला एक प्लेट पाणीपुरी होतं, ते पण 5 पीस. मला चला तुम्हाला मस्त 30 रुपयामध्ये पूर्ण प्लेट भरून पाणीपुरी चारते म्हणून त्याला विनवणी करून बाहेर आणलं. बघा बाहेर शेवपुरी चारली त्यांना. मस्त त्यांच्या मनाप्रमाणे आजचा दिवस गेलेला आहे. मग कालचा दिवस फिरण्यात गेला, आजचा दिवस इकडं मेल्यामध्ये गेला, यात्रेमध्ये गेला. असं मुलांचं असतं. हाऊस तर मम्मी पूर्ण करणार नाही तर कोण पूर्ण करणार. चला तर मग बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.